प्रथमतः ह्या सेशनमध्ये मी जो आलो त्या प्रथम त्यांचे मी आभार मानतो. कारण प्रवीण भोईर सर, नीरज सर आणि अक्षय सर ह्यांनी मला जे काही माझ्यामधले जे मी आतापर्यंत LICचं काम करतो, आता या ठिकाणी माझे साहेब आहेतच, अविनाश काळे साहेब या ठिकाणी माझे आहेत. आणि मी LICचं काम करत असताना माझ्यामध्ये माझा ग्रुप झाला. म्हणजे माझं लग्नही LICच्याच पैशाने झालं, माझ्या बहिणीचंही लग्न माझ्या LICच्याच पैशाने झालं. सगळं माझं घराचं कुटुंब जे आमचं चालतं ते आतापर्यंत माझ्या LICच्या पैशानेच चालतं. परंतु त्याच्यापेक्षाही माझा ग्रोथ अधिक व्हावा ही जेव्हा प्रवीण भोईर सर, अक्षय सर, नीरज सर यांची जेव्हा त्यांनी मला त्यांच्या संपर्कात आलो तेव्हा त्यांनी जेव्हा मला सांगितलं की तुमची याच्याही पेक्षाही ते ग्रोथ होऊ शकते आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी आमच्याबरोबर या. म्हणजे कसं असतं की अत्तराच्या दुकानात तुम्ही जा, अत्तर खरेदी करा अथवा नका करू, परंतु त्या सुगंधाने मात्र तुमचं मन भरून जाणार आहे. आणि त्याप्रमाणे चांगल्या वृक्षाच्या सावलीखाली ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला त्याच्या सावलीने आपल्याला गारवा निर्माण होतो. आणि त्याप्रमाणे मी या तिघांच्या संपर्कात जेव्हा आलो त्यावेळेला खरोखरच चांगलं ज्ञान मला आतापर्यंत यांच्याकडून मिळालं. म्हणजे माझ्याकडे जे काही ज्ञान मला LICकडून मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक त्यांच्याकडून मिळत चाललेलं आहे. म्हणजे खरोखर मी याचे मनापासून धन्यवाद देतो. कारण आजचं जेव्हा कालचं जे सेशन जेव्हा ऐकलं सरांचं त्यावेळेला त्या ऐकण्यामध्ये जो इगो असतो, म्हणजे सगळ्या आता मगाशी थोड्या वेळापूर्वीच एक माझा असाच विषय झाला. म्हणजे मी ज्यावेळेला येत होतो त्यावेळेला ते साहेब सरांचं नाव नाही माहिती, पण ते जेव्हा जेवत होते म्हणजे नाश्ता करत होते त्यावेळेला त्यांनी त्या ताटाला असा नमस्कार केला. म्हणजे बघा सरांनी काल सांगितलं होतं इगो, तो इगो तिथे नम्रपणा त्यांच्यामध्ये जाणवला. म्हणजे कसं की जोपर्यंत आपल्यापर्यंत हे ताट आलेलं आहे, हे ताट कसं आलं, ज्यांनी ह्या शेतामध्ये टाकण्यासाठी जे धान्य तयार केलं, ज्या निसर्गाने हे पावसाची बरसात केली आणि जो सगळं फिरून जेव्हा ताट माझ्यापर्यंत आलं त्यावेळेला त्या सगळ्यांचे मी आभार मानत त्या माऊलीचे देखील आभार मानले आणि या जमिनीचे देखील आभार मानले की ज्यांच्यामुळे म्हणजे आज जेव्हा मी इथपर्यंत जेव्हा पोहोचलो त्यावेळेला इथपर्यंत पोहोचत असताना त्या तिघांनी मला जो काही सपोर्ट दिलेला आहे आणि त्या सपोर्टमुळे आज इथे मला येऊन हे चांगलं सेशन ऐकायला मिळालं. खरोखर मी धन्यवाद देतो या सरांचं देखील. आणि जसं आज या ठिकाणी रुपेश सरांनी देखील सांगितलं की आपल्याला एका मराठी व्यक्तीला म्हणजे मुळात हा भारत देश आपला सर्वांचा आहे. कारण ज्यावेळेला आपण संविधान जेव्हा वाचतो त्यावेळेला संविधान वाचत असताना प्रथमतः मी भारतीय आहे हे आपण सर्वजण करत असतो. आणि त्यावेळेला आपण सर्वजण आज एक परिवार आहोत आणि या परिवारामध्ये जेव्हा आपण सर्व एकत्र आलेलो आहोत त्यावेळेला ज्यांच्या काही अडचणी असतील त्यावेळेला आपण एकमेकांची शेअर करत असतो. आणि जसं त्यावेळेला म्हणजे ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या एकमेकांची शेअर करत चला, परंतु जीवनामध्ये कधी हार मानू नका. कारण एक गोष्ट अशी आहे की जेव्हा आपल्याला ज्या सरांनी चालायला सांगितलेलं आहे, आपल्या हातामध्ये कंदील दिला आहे, पण जर का मी बोललो अरे यार पुढे काढू काय, मी कसा जाऊ पुढे, अरे पण भल्या माणसा चालायला सुरुवात तर कर. तुझ्या पायाखाली जो कंदील दिलाय तो एक एक पाऊल पुढे जात पुढे तुझ्याकडे प्रकाश ते येणारच आहे ना. म्हणजे आज मला ह्यांनी जे काही शिकवलेलं आहे त्या शिकण्यामध्ये आज इथून आपण चालत जाऊया. परंतु चालत जात असताना बघा आरशा बसवर जेव्हा बसतात त्याला बसला समोर एक मोठी काच आहे आणि आजूबाजूला 2 काच आहेत. त्या आजूबाजूच्या 2 काचामध्ये फक्त आयुष्य वनवे सारखं आहे. ते तुम्हाला मागे फक्त बघता येतं पण मागे जाता येत नाही. म्हणजेच आरसा जो आहे त्या बसचा तो पुढचा आरसा हे तुमचं भविष्य आहे आणि ते भविष्य असं आहे की उज्ज्वल भविष्य समोर दिसत आहे. म्हणजे ह्या लर्निंगच्या माध्यमातून आपण जेव्हा जातो त्यावेळेला उज्ज्वल भविष्य समोर आहे. फक्त त्या दोन्ही आरशातून मागे वळून बघायचं आहे की जो कोणी माझा मागे राहिलाय ना त्याला मी सोबत घेऊन यायचं. आणि या ठिकाणी खरोखर मी सरांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि ह्या लर्निंग पॉवरचे पुन्हा एकदा आभार मानून या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.